रेश्मा, मला असं वाटतं की एकूण हे जे सगळं प्रकरण होतं खडसेंच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणारं, हे खडसेंना काही काळाच्या आत इतक्या वेगानं घटना घडत गेल्या आणि खडसेंचा जो आत्मविश्वास होता गेल्या 8-10 दिवसांपूर्वीचा, तोच कुठेतरी त्यांचा आत्मघात करणारा ठरला. अशा प्रकारची आत्ता जे आपण वातावरण आहे ते बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल, ज्या वेळेला पहिला आरोप झाला त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या त्या गजानन पाटीलनी 30 कोटीची लाच मागितली, त्यानंतर खडसेंचं ज्या पद्धतीचं प्रतिसाद होता त्या सगळ्या आरोपांच्या बद्दल, त्याच्यातून एकापाठोपाठ एक आरोप होत गेले आणि खडसे त्या प्रत्येक आरोपाच्या बद्दल बोलताना त्यांच्यातला आत्मविश्वासातून ते त्याचं उत्तर देत गेले. प्रत्यक्षामध्ये मात्र आपल्या पायाखालची जाजम आहे ते कोणीतरी काढून घेते याची त्यांना जाणीवच झाली नाही. मला खडसेंचं हे जे सगळं गेल्या 8 दिवसातलं ज्या पद्धतीनं घटना घडल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला सरकारमधला सगळ्यात पॉवरफुल नेता अशी ओळख असलेले खडसे ज्या पद्धतीनं ह्या आरोपांमध्ये वाहून गेले. मध्यंतरी मध्य प्रदेशमध्ये आपण सगळ्यांनीच तो दृश्य बघितलं होतं की काही जण एका नदीच्या पात्रामध्ये उभे होते आणि मोठा ग्रुप होता आणि अचानक एक पाण्याचा लोंढा आला आणि त्या पाण्यामध्ये उभे असलेले लोक सगळे कॉन्फिडंट होते की हा लोंढा गेल्यानंतर आपण सही सलामत बाहेर येऊ. त्यांना कळलंच नाही त्या पाण्याची पातळी कशी वाढली आणि एका क्षणाला ते बघता बघता वाहून गेले. काहीसं तसंच खडसेंच्या बाबतीत झालं. खडसे फार कॉन्फिडंट होते की ह्या प्रकारचे आरोप अनेकदा झालेत, होत राहतात आणि आपण त्याला ठामपणानं नेहमीच्याच बेदरकारपणानं बोलून उत्तर देऊ आणि आपलं जे स्थान आहे त्याला कोणी धक्का लावू शकत नाही. हे पूर्वीपासूनचा त्यांचा जो ग्रह होता. त्यांना कळलंच नाही की त्या प्रचंड अशा प्रकारचे वेगवेगळे जे आरोप होत गेले आणि ते एका पॉइंटला त्यांच्या हाताच्या बाहेर गेलं आणि त्यांना त्या आरोपांनी धुवून वाहून नेलं आणि त्याची परिणिती आज आपल्याला त्यांचं मंत्रिपद जाण्यामध्ये दिसलेली आहे. निश्चित. राजेश सर, तुम्ही आपल्यासोबत राहाच. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ज्यांनी खडसेंच्या राजीनाम्यासाठी उपोषणाला सुरुवात केलेली होती, त्यांच्यावरती कारवाईची मागणी केलेली होती. दमानिया जी, आता खडसेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झालेली आहे, तुमची भूमिका काय? नाही, 10च्या 10 मंत्रिपदांसकट त्यांच्या इतर म्हणजे मंदाकिनी खडसे, रक्षा खडसे आणि रोहिणी खडसे यांनी सुद्धा आपापल्या पदावरनं राजीनामा द्यावा आणि SP आणि कलेक्टर यांची बदली व्हावी, त्याबरोबरच इन्क्वायरी व्हावी, माझी ही मागणी आहे. कारण आतापर्यंत कसं आहे, राजीनामा लोक देतात आणि काही काळानंतर पुन्हा ते राजकारणात येतात, तर त्यामुळे मला ते नकोय. आता ते साध्य करण्यासाठी मला असं वाटतं की त्यांची राजीनामा हा त्यातला पहिला टप्पा होता जो आज मिळालाय, त्याबद्दल मला खरंच खूप आनंद होतोय. उपोषणाचं काहीतरी 1% तरी साध्य झालं असं म्हणायचंय. पण महत्व ऍक्च्युअली मी जे देतेय ते त्यांच्या इन्क्वायरीकडे देतेय. कारण आज जसं तुम्ही म्हणालात भोसरी प्रकरण होतं MIDCचं, तसे आज 3 मोठे खुलासे मी दुपारी 3 वाजता करणार आहे आणि त्यानंतर खडसेंचे जेवढे स्कॅम्स आहेत तेवढे सगळे डॉक्युमेंट्स सकट मी त्याचे एक्झिबिशन ऑफ स्कॅम्स आझाद मैदानात ठेवणार आहे. तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींवर इन्क्वायरी मुळात व्हायला हवी आणि जर ते दोषी नाही निघाले, तुम्ही पेपर चुकीचे असले, सगळं चुकीचं असलं, तर त्यांना तुम्ही परत मंत्री बनवा. आणि मला सगळ्यात मोठी भीती ही आहे की त्यांना आता इथून काढून कुठेतरी राज्यपाल म्हणून त्यांना बदलण्यात येईल, कुठेतरी पाठवण्यात येईल. मला हे नकोय आणि ते करण्यासाठी मला ती इन्क्वायरी पाहिजे आणि ती पण 3 हायकोर्टचे रिटायर्ड जजेस करतील. हा माझा अगदी तुम्ही हट्ट म्हणा, त्याच्याशिवाय मी इथून उपोषण मात्र सोडणार नाही. अंजलीजी, पण एक तर असं दिसलं की अण्णा हजारेंचं त्यांचं शिष्यत्व ज्या केजरीवालांच्याकडे होतं त्यांचं अनुयायित्व तुम्ही स्वीकारलं होतं एकेकाळी, पण आता असं दिसतंय की हे तुमचे परात्पर जे काही आंदोलनातले गुरु आहेत अण्णा हजारे, यांच्यापेक्षा तुम्ही फारच पॉवरफुल झालेले आहात. कारण अण्णा हजारेंना 3-3 आठवडे उपोषण करून पार अगदी हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची वेळ आल्यानंतर सुद्धा जे साधत नव्हतं ते अवघ्या 2 दिवसाच्या उपोषणानं तुमच्या इथं झालेलं दिसतंय. याच्या मागं काही वेगळं आणखीन काही इंगित आहे या तुमच्या आंदोलनाच्या यशामागचं? नाही, मला नाही वाटत ते. मला अजून वाटतं मी 10 दिवस काय 15-20 दिवस बसले असते तरी आता कोणालाच काही फरक पडत नाही, त्यांच्या पोटचं पाणी सुद्धा हलत नाही.
तर अण्णांना तेवढं करावं लागलं कारण बहुतेक काँग्रेसला तेवढी लाज नव्हती. भाजपने थोडी लाज दाखवली, पण कुठेतरी टायमिंग ठीक झालं. पुढच्या वेळेस कदाचित आणि कोणी असतील त्यांच्यासाठी जेव्हा उपोषण करायला लागेल ते 3 दिवसात कदाचित देणारही नाही. तर खांडेकर तुम्ही असं म्हणू नका, पुढच्या वेळेस कारण जर देणार असतील तर तेही मला मिळणार नाही असं कुठेही काही नाही. मला असं वाटतं की हे 3 दिवसात जे मिळाले ते फक्त राजीनामा मिळालाय. मी उपोषण अजिबात मोडत नाहीये. जोपर्यंत मला इन्क्वायरीचे आदेश मिळत नाहीत तोपर्यंत माझं उपोषण हे चालूच राहणार आहे. म्हणजे तुम्ही जोपर्यंत त्यांच्या फास्ट ट्रॅक कोर्ट वगैरेच्या बद्दलचा तुमचा जो आग्रह होता तुम्ही अजूनही सोडायला तयार नाही आहात? बिलकुल नाही, बिलकुल नाही. कारण मला असं खात्रीने वाटतंय की हे आता त्यांना इकडून राजीनामा द्यायला लावतील आणि मग कुठे जरी पॉंडिचेरी किंवा मिझोराम सारख्या ठिकाणी यांना गव्हर्नर बनवून पाठवतील म्हणजे यांच्यावर पुढे कधीही कारवाई करता येणार नाही. तर मला हे नकोय. म्हणूनच मी म्हणते की इन्क्वायरी होणं अति आवश्यक आहे. म्हणजे राजीनामा हा त्यातला छोटा भाग होता, पण मोठा भाग आहे इन्क्वायरी होणं. आणि त्यांना त्याची जर ते निर्दोष असतील तर पुन्हा मंत्री 10च्या 10 मंत्रिपद त्यांना परत द्या. पण जर ते दोषी असतील तर मात्र त्यांना लवकरात लवकर याची शिक्षा झाली पाहिजे. अंजलीजी, एकूण जर आपण बघितलं तर साधारण महिन्याभरापूर्वी तुम्ही एक इन्व्हेस्टर्सच्या बद्दलचा एक फोरम केला होता, ज्या फोरमला मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून त्याचं उद्घाटन करायला आले होते. आता ह्या सगळ्या त्या कार्यक्रमापासूनच्या पुढच्या ज्या घटना आहेत त्याच्याकडेही लोक तुमचे विरोधक जे आहेत ते संशयानं बघतायत की ह्याच्यामध्ये कुठंतरी खडसे तुम्हालाही नको होते आणि मुख्यमंत्र्यांनाही नको होते आणि त्याच्यामुळे तुम्ही मिळून हे काही घडवून आणलं, त्यांनी तुमचा वापर केला, अशा प्रकारचे ज्या आरोप आहेत तर त्याचं तुम्ही खंडन कसं करू शकाल? कारण दिसतंय ते गेल्या महिन्यातल्याच सगळ्या डेव्हलपमेंट आहेत झालेल्या. अगदी सिस्टमॅटिक खंडन करू शकते मी त्याचं. कसं ते तुम्हाला सांगते. कारण तुमच्याच कार्यक्रमात एबीपी माझाच्याच कार्यक्रमात मी फक्त एक लिमोझिन कार दाखवली होती आणि त्यावर ज्या अपशब्दात माझ्याशी एकनाथ खडसे बोलले, जय महाराष्ट्रावर बोलले आणि एका चॅनलवर म्हणजे झी 24 तासवर ते इतक्या खालच्या थराचं बोलले, तेव्हा मी ठरवलं मी जळगावात जाऊन मी हे सगळे पेपर्स काढणार. मी जळगावला गेले, मुक्ताईनगरला गेले आणि मला भाजपमधल्या कुठल्याही एका सिंगल व्यक्तीने सुद्धा एक सिंगल पेपर कालपर्यंत दिलेला नव्हता म्हणजे नव्हता. त्यामुळे माझ्याकडे जे जे डॉक्युमेंट्स होते ते सगळे इतर लोकांकडून आलेले होते. त्या प्रत्यक्षात मी चेक केल्या, व्हेरीफाय केल्या, त्यानंतरच मी बोलले त्याच्याबद्दल. नाही, असं आहे की जे कोणी भ्रष्ट असतील राजकारणी ते राजकारणातनं बाजूला व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दल काही शंका नाही. पण एक मोठ्या पक्षामध्ये एकमेकांचा काटा काढण्यासाठी जेव्हा आपला उपयोग होतो असं जेव्हा जाणवतं तेव्हा त्याच्याबद्दल आपण आपला वापर करून दिला जावा, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे वापर करून जेव्हा आपला वापर करून घेतला जातो आणि पक्षातले काटे काढले जातात त्याच्याबद्दल. बिलकुल. त्याचं मी म्हटलं तर खांडेकरही माझा कट्टावर फडणवीसांना त्यांनी बोलवलं होतं, तर खांडेकरांचाही वापर फडणवीस करतायत का असा मी उलट प्रश्न तुम्हाला विचारेन. झी 24 तासच्या कार्यक्रमाला गेले, जय महाराष्ट्राच्या कार्यक्रमाला गेले, मग या सगळ्या मीडियाचा कट करून त्यांनी खडसेंना काढण्याचा प्रयत्न केला का असाही प्रश्न उद्भवतो. तर अशा कॉन्स्पिरसी थिअरीजमध्ये बिलकुल जाऊ नका. मी एका चकार शब्दांनी फडणवीसांना याच्याबद्दल बोललेले नाही. कुठलाही पेपर मला त्यांनी दिलेला नाही. आम्ही जे जे पेपर्स काढले जळगावात जाऊन इतर पक्षांनी म्हणजे सगळ्या त्यांच्या विरोधी पक्षांनी मला पेपर आणून दिलेले. त्या व्यतिरिक्त अनेक शेतकरी त्यांचे विषय घेऊन मी कलेक्टरांना सुद्धा भेटले. हे तुम्ही बाईट्समध्येही बघू शकता. अंजलीताई, पण जी आता म्हणजे तुम्ही पीएचडी करू शकाल एकूण खडसे या विषयावर इतकी माहिती तुम्ही गोळा केलेली आहे, त्यांच्या सगळ्या या तुम्ही गोळा केलेल्या प्रकरणांमध्ये तुम्हाला सगळ्यात धक्का देणारं प्रकरण कोणतं आहे? म्हणजे महाराष्ट्र ज्याच्यामुळे हादरून जाईल असं. आज जे मी दुपारी 3 वाजता काढणार आहे ते पहिलं प्रकरण आहे. आणि त्या व्यतिरिक्त तिथे जे मी तापी इरिगेशन कॉर्पोरेशनचे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांनी संत मुक्ताई कारखाना हा खडसेंना घेऊन दिला याची मी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती की त्यात आता मंदाकिनी खडसे, रोहिणी खडसे आणि डॉक्टर प्रांजल खेबलकर हे संत मुक्ताई कारखान्यात आलेत. ही 2 इरिगेशन कॉन्ट्रॅक्टर्सची
केलेली मेहरबानी होती याचे पेपर्सही माझ्याकडे आहेत आणि ते मला इन्क्वायरीसाठी द्यायचे. पण तुम्ही त्यांच्या फक्त राजीनामे देण्यानं समाधानी नाही आहात. बिलकुल नाही. आणि मी उपोषणही मोडणार नाहीये. त्यामुळे तुम्ही अतिशय जर असं म्हणत असाल की 3 दिवसात मी मोडलं, मी बिलकुल मोडणार नाही. आत्ताच्याच घटकेला मला आझाद मैदान पोलीस स्टेशनकडनं एक नोटीस मिळाली की उपोषण करणं हे दंडनीय आहे आणि याच्यावर कारवाई करण्यात येईल आणि बेकायदेशीर आहे अशी नोटीस मला मिळाली. तर आता इथे पोलीस फोर्सही वाढतोय. त्याचं कारण काय आहे ते मला माहित नाही. पण तुम्हाला एवढंच सांगते की उपोषण करणं हा लोकशाहीतला हक्क आहे आणि त्यांना जे वाटेल ते करायचंय ते त्यांना करू दे. मी माझं उपोषण मागे घेणार नाही. नाही, पण असं आहे की तुम्ही आता तुमची एक तर मागणी आता म्हणजे तुमचं मुख्य जे होतं ते तर साध्य झालेलं आहे. तुम्हाला तुमची एनर्जी ठेवायला लागेल, कारण या सरकारमध्ये एवढेच काही एक आहेत असं नाहीये, बाकी आणखीन असतील ना तुमच्या रडारवर, तर त्यांच्यासाठी तुम्हाला तुमची एनर्जी ठेवायला पाहिजे. नाही, मी जसं तुम्हाला म्हटलं मागे, नाही खांडेकर, जसं मी मागे म्हटलं होतं की स्कॅम्स अँड पॉलिटिशियन्स म्हणून माझ्या एका लॅपटॉपवर एक फोल्डर आहे आणि त्याच्यात महाराष्ट्रातले जेवढे भ्रष्ट लोक आहेत त्यांची सगळी माहिती मी गेले 2 वर्ष जसजसे लोक माझ्याकडे येऊन पेपर देतात तसतसे मी ते स्कॅन करून त्याच्यावर जमा करून ठेवले आहेत. मला जेवढे साईट्स आहेत, महाबुलेक असो, MCAची वेबसाईट असो, याच्यावरनं मी सगळ्यांच्या कंपनीचे डिटेल्स सगळं काढून जमा करून ठेवलं होतं. तर मला असं वाटतं टप्पा बाय टप्पा मी प्रत्येक भ्रष्ट नेत्याला याच्यातनं बाहेर त्यांचे सगळे डिटेल्स काढणार आहे. अंजलीताई, तुम्ही मध्यंतरी जेव्हा अण्णांना भेटून आला होता त्यावेळेला असं अण्णांनी सांगितलं होतं तुम्हाला की मी या संदर्भात खडसेंच्या बद्दल मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना पत्र लिहीन. नंतर त्यांनी सांगितलं की मी फाईल बघीन आणि मग पत्र लिहायचं की नाही ते ठरवीन. आता असं दिसतंय की अण्णांचं पत्र लिहायच्या आधीच अंजली अस्त्रच इतकं उपयोगी किंवा इतकं प्रबळ ठरलं की अण्णांना पत्र लिहिण्याची सुद्धा गरज भासली नाही. आता अण्णांची जागा तुम्ही घेताय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये? नाही, तसं नाही म्हणत आहे मी, कारण मी जरा सिव्हिल ऍक्टिव्हिझम मध्ये आली आहे ती फक्त अण्णांमुळे आली आहे. 2011चं जे त्यांचं आंदोलन होतं त्या दिवशी मी माझी लॅब सोडून मी आझाद मैदानात आले होते. तर ते गुरु नक्कीच आहेत आणि मी इनफॅक्ट विचार करत होते की इथून आता आझाद मैदानातनं जर काढलं गेलं मला तर मी सरळ राळेगण सिद्धीला जाणार आहे. सगळे पेपर्स घेऊन ते प्रत्येक पेपर अण्णांना दाखवणार आहे. कारण कालच ते काहीतरी त्यांनी वक्तव्य केलं की मला पेपर्स वाचायला वेळ नाही मिळालाय. मी आज सकाळी संजय पाथाडेंना फोनही केला होता की पेपर्स आता अतिशय गंभीर स्वरूपाचे अनेक आले आहेत, ते मला अण्णांना दाखवायचे आहेत. तर ते मी घेऊन जर मला परवानगी दिली तर मी सरळ राळेगण सिद्धीला जाणार आहे. सगळे पेपर्स अण्णांना दाखवणार आहे आणि इन्क्वायरीची मागणी आहे ती मी आणि अण्णा मिळून करणार आहोत. म्हणजे अण्णा करतील आणि मी त्यांच्या बरोबर राहीन असंच मला म्हणायचंय. हा जो खडसेंचा राजीनामा आहे मिळालेला, तुमच्या मते हा कशाचा विजय आहे? हा कुणाचा विजय आहे? नाही, मला वाटतं हे सगळे जे धाडसी लोक होते, मग ते डॉक्टर जाधव होते, हेमंत गवांडे होते आणि सगळ्यात महत्वाचं धाडस जर कोणी केलं असेल तर ते मनीष भांगाळेंनी केलं. माझा नमस्कार आहे त्या मुलाला, कारण इतका धाडसी मुलगा की दाऊदचे कॉल्स आणि कॉल्स नंबर सकट, वेळांसकट, आणि कालही त्यांनी जळगावात जाऊन जी प्रेस कॉन्फरन्स घेतली, एवढा छोटा एवढा धाडसी मुलगा जर महाराष्ट्रात असेल तर अनेक गोष्टी आपण साध्य करू शकू याची खात्री आहे मला. बरोबर. आता यापुढचा तुमचा कार्यक्रम काय आहे? तुम्ही तिथं बसून असणार आहात जोपर्यंत? आता मला माहिती नाही की शनिवार रविवारी अशा प्रकारच्या ऑर्डर्स निघतील का? जर इन्क्वायरीची ऑर्डर निघाली नाही तर तुम्ही सोमवारपर्यंत आझाद मैदानातच आहात जर तुम्हाला पोलिसांनी तिकडनं उचलून नेलं नाही तर? उचलून दिलं नाही तर नक्कीच मी जोपर्यंत मला ती ऑर्डर मिळणार नाही तोपर्यंत उपोषण करून मी आझाद मैदानातच राहील. पण इकडनं जर काढण्यात आलं तर ते आता कुठे घेऊन जात आहेत, जेलमध्ये जात आहेत आणि बाहेर काढतायत. जर बाहेर काढलं तर मी सरळ राळेगण सिद्धीला जाणार आहे. अंजली, ते पण तुम्ही 3 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेणार आहात, पण म्हणजे आता जी काही 12-13 प्रकरणं माझ्या मते तुमच्याकडे आहेत, आणखीन कोणती, म्हणजे जी प्रेस कॉन्फरन्समध्ये एखाद दुसरं असेल पण त्या पलीकडची अशी कोणती प्रकरणं आहेत की जी फार गंभीर आहेत असं तुम्हाला वाटतं?
तापी इरिगेशन कॉर्पोरेशन ज्याची स्थापना मुळात एकनाथ खडसेंनी केली होती, त्या इरिगेशन कॉर्पोरेशनमध्ये शिवाजी जाधव म्हणजे श्रद्धा ग्रुप ऑफ कंपनीज यांना 4 कॉन्ट्रॅक्ट दिली गेली. त्या व्यतिरिक्त एक प्रसाद नावाची जी कंपनी आहे त्यांनाही कॉन्ट्रॅक्ट दिली गेली. त्यांना 100 कोटी रुपयाचा मोबिलायझेशन ऍडव्हान्स दिला गेला आणि या रेड्डी आणि या जाधवांनी संत मुक्ताई साखर कारखाना त्यांना घेऊन दिला. हा त्यातला एक भाग झाला. या व्यतिरिक्त खडसेंच्या जेवढ्या कंपनीज आहेत म्हणजे शारदा नावाच्या ज्या त्यांच्या कंपनी, खडसे टेक्सटाईल नावाची त्यांच्या कंपनी, त्यांचे जेवढे जेवढे सहकारी आहेत, कुठल्या कुठल्या बँकेतनं पैसे फिरले, कसे फिरले, याची सगळी मी डिटेल्ड माहिती काढली आहे. इरिगेशन डिपार्टमेंटकडनं श्रद्धाला टप्पा बाय टप्पा म्हणजे 2008 साली कुरा वडोदा प्रकल्पात जे त्यांना पेमेंट झालं त्याच्या पेमेंटच्या डिटेल्स आणि त्यातले पैसे हे कसे फिरवले गेले याची ही माहिती मला द्यायची आहे. पण जर कोणी ऐकूनच घेत नसेल तर कसं करावं, म्हणजे इन्क्वायरी जर झाली नाही, नुसताच राजीनामा घेतला तर पुढे हे होणारच नाही. आता एवढे पेपर्स घेऊन मी काय करू, मला ते अँटी करप्शन ब्युरो मग ईडी आणि EOW कडे द्यायचेत आणि एक्सप्लेनही करायचंय की हा स्कॅम कसा केलाय. तुम्ही मागच्याही सरकारमधल्या काही मंत्र्यांच्या बद्दल आवाज उठवला होता, त्यांच्याही भ्रष्टाचाराविषयी विरोधात तुम्ही लढत होतात. हेही प्रकरण तुम्ही घेताय. तुम्ही दोन्हीची तुलना कशी कराल? काय दोन्हीमध्ये तुम्हाला साम्यस्थळ किंवा काय दिसतं? नाही, मी जळगावातून हेच म्हटलं होतं की खडसे हे भाजपचे भुजबळ आहेत. तर ते एवढ्यासाठी म्हटलं होतं कारण त्यांची जी अमाप संपत्ती आहे, त्यांची जळगावातली संपत्ती, त्यांची नाशिकमधले अनेक ड्युप्ले फ्लॅट, आलिशान लक्झुरियस फ्लॅट्स, या सगळ्याची माहिती मी डिटेल केली आहे. आणि कसं झालं आता महाराष्ट्रातनं दिवसाला कमीत कमी 50 ते 100 फोन येतात, माहिती देतात. मग ती माहिती वापरून मी महाबुलेकवरनं याचे डिटेल्स काढते किंवा IGR नावाची जी वेबसाईट आहे याच्यावरनं इंडेक्स 2 सकट त्याचे डिटेल्स काढते आणि हे गोळा झाल्यानंतर डिस्प्रपोर्शनेटची ॲसेटची केस करून मग मी पुढे ठेवते. आता याच्यात MCAच्या वेबसाईटवर आपल्याला इतर अनेक गोष्टी कळतात. म्हणजे त्यांच्या कंपनीजमध्ये आलेला जर प्रीमियम असेल, जसं आम्ही भुजबळांच्या केसमध्ये म्हटलं होतं, तसं या केसेसमध्ये काय काय आहे ही माहिती मला त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे. म्हणून माझा पहिल्या दिवशीपासूनचा हट्ट हा होता की मला इन्क्वायरी पाहिजे, त्याशिवाय मी परत सांगते उपोषण मागे घेणार नाही. पण ही जी तुमची मागणी आहे ती तुम्ही मीडियाच्या मार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवताय का आणखीन वेगळे चॅनल्स पण आहेत त्याच्यामध्ये की ज्याच्या थ्रू तुम्ही ती त्यांच्यापर्यंत तुम्ही काही परत भेटणार आहात? कारण मध्यंतरी एकदा प्रीती मेनन वगैरे भेटले होते, पण तुमचा काही त्याच्याबद्दल या संदर्भात BJPच्या वरिष्ठ नेत्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा इरादा आहे? नाही, मला बिलकुल कोणालाही भेटायचं नाही. पहिल्याच दिवशी म्हणजे मी ज्या दिवशी उपोषणाला बसणार होते त्याच्या आदल्याच दिवशी पोलीस माझ्या घरी आले, मरीन लाईन्स पोलीस स्टेशनचे, आणि म्हणाले तुम्हाला जर CMची भेट घडवून हवी असेल तर आम्ही तीही करून द्यायला तयार आहे. पण मी म्हटलं मी CMना भेटून काय करू, मला फक्त 2 गोष्टी हव्यात, रेजिग्नेशन आणि एन्क्वायरी. ज्या दिवशी मला ते मिळेल त्या दिवशी मी घरी जाईन. मला कोणालाही भेटायचं नाही, ना गव्हर्नर ना CMना. हे फक्त पत्र मला, हे सगळे जे डिटेल्स आहेत, माझ्या मागे ठेवलेल्या ज्या फाईल्स आहेत त्या मला फक्त संबंधित यंत्रणेकडे द्यायच्या आहेत. मला त्या कुठल्याही CMकडे द्यायच्या नाहीत आणि गव्हर्नरकडेही द्यायच्या नाहीत. मला त्या यंत्रणा ज्या आहेत ACB, ED आणि EOW यांच्याकडे द्यायच्या आहेत. पण अंजलीताई, एकूण ह्या सगळ्या प्रकरणाकडे जर बघितलं तर जेमतेम गेल्या 8-10 दिवसांमध्ये सगळी प्रकरणं एका पाठोपाठ एक बाहेर आली आणि ज्यांच्याविषयी कुणाला वाटलं नव्हतं की इतक्या पटकन हे जातील, कारण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले सगळ्यात पॉवरफुल मंत्री अशी ज्यांची ख्याती होती असे एकनाथ खडसे ह्या आरोपांच्या मोठ्या प्रवाहामध्ये अशा पद्धतीनं वाहून जातील याचा कुणालाच 10-15 दिवसांपूर्वी अंदाज नव्हता आलेला. तुम्हाला असं वाटत नाही का की तुमच्या आरोपांना तुम्ही ज्या गोष्टी समोर मांडताय त्याला फार लवकर प्रतिसाद किंवा जे फळ आहे ते लवकर मिळालं खूप? नाही, मला खरं खांडेकर असं वाटतंय की लोक त्यांच्यावर अतिशय चिडलेत. म्हणजे जळगावात जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला कळेल की किती लोक प्रचंड प्रमाणावर त्यांचे चिडलेले होते. पण मी जिथे जिथे जळगावात गेले, गंमत म्हणजे मला पूर्ण नाशिक पासून पोलिसांनी फॉलो केला. माझा फोन नंबर कुठून त्यांना काय कळलं माहित नाही.
मला कॉल आला, माझ्याबरोबर पूर्ण पोलिसांचा ताफा थेट जळगावात 3ही दिवस माझ्या अगदी जिथे मी राहत होते त्या रूमच्या बाहेर सुद्धा पूर्ण पोलीस फोर्स बसला होता. आता याचं कारण एकच असू शकेल, कारण सुपेकर जे तिकडचे SP आहेत त्यांचे आणि जळगावात म्हणजे खडसेंचे काय संबंध आहेत हे काल मनीषनी सांगितलंच आहे. पण त्या व्यतिरिक्त म्हणजे मला इतकं चोक केलं गेलं की मला शेतकरी येऊन भेटू नयेत, पण जेवढी लोक डॅशिंग होती, जितक्या लोकांनी थांबून मला पेपर्स दिले, माहिती दिली, जागेवर घेऊन गेले, इट वॉज सिम्पली शॉकिंग. मला वाटतं हळूहळू हे आता परिवर्तन होत आहे. हे आतापर्यंत जे बिनधास्त चाललं होतं ते कुठेतरी थांबेल आता. नाही, पण माझा प्रश्न असा होता की इतक्या पटकन हे होईल अशी तुम्हाला अपेक्षा होती जेव्हा तुम्ही हे आंदोलन सुरू केलं तेव्हा? जेव्हा तुम्ही पहिल्यांदा लिमोझिनचं असेल किंवा गजानन पाटलांच्या बद्दलचं जेव्हा प्रकरण आलं त्यावेळेला तुम्ही माझ्याच्या चर्चेमध्येही आला होतात, त्याची परिणती अवघ्या 10-12 दिवसामध्ये खडसेंच्या गच्छंतीमध्ये होईल असा तुम्हाला जरासा तरी अंदाज आला होता त्यावेळेला? नाही, बिलकुल आला नव्हता आणि मला वाटलंही नव्हतं की एवढ्या होईल. कारण 18 मे पासून ज्याची सुरुवात झाली आहे त्याची आज म्हणजे 3 जूनला जर त्याच्यावर कारवाई झाली असेल तर ही परिवर्तनाची सुरुवात आहे असं मी म्हणेन. पण हे परिवर्तन आणि लवकर करावं. जो पक्ष म्हणत असेल की आम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध म्हणजे भ्रष्टाचार मुक्त भारत करू, यांनी एका दिवसाच्या आत म्हणजे मला असं वाटतं की दाऊदचे जेव्हा आरोप झाले ते अतिशय गांभीर्याने घ्यायला हवे होते, भाजपनेही घ्यायला हवे होते आणि शिवसेनेही घ्यायला हवे होते. पण शिवसेना कुठेतरी कितीतरी दिवसानंतर जे बोलली ते चुकीचं होतं. एक सेकंड जरी एखादा नेता दाऊदशी जर बोलत असला त्या घटकेला त्याच्याविरुद्ध कारवाई व्हायला हवी होती. पण इतके दिवस फक्त पॉलिटिकल कन्व्हिनियन्स म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, ती गणितं बिघडतील या भीतीने जर होत नसेल तर मला वाटतं तेही चुकीचं आहे. म्हणजे विधान परिषदेचं गणित जर काल एकदा ते सुटल्यानंतर म्हणून आज ऍक्शन घेतली नाही तर ती आधीच झाली असती असं तुम्हाला वाटतं? नक्कीच. जर आज प्रसाद लाड आणि यांचा जर अर्ज मागे आला नसता तर हे 10-11 तारखेपर्यंत झालं असतं आणि त्याच्या पुढे काय तो निर्णय आला असता. तर मला तेच वाटतंय की तो योगायोग आहे. जे तुम्ही प्रश्न मगाशी विचारलात, अवघ्या 3 दिवसात आज माझ्या उपोषणाचा 3रा दिवस आहे, तर मला असं वाटतं हा केवळ एक योगायोग होता 10-11 तारखेपर्यंत. आणि मी तर ठरवलं होतं जोपर्यंत मला ती इन्क्वायरी मिळणार नाही तोपर्यंत मी लढेन. पण हे जे मी आपण परत विषयाकडे येऊया, जे मी म्हणते पॉलिटिकल कन्व्हिनियन्स आहे. जर काल हे झालं नसतं तर कारवाई आज झाली नसती, एवढं अगदी 110%. अंजली, ते शेवटचे 1-2च प्रश्न. एक तर तुम्ही अण्णांना जेव्हा भेटला होता तेव्हा अण्णांनी तुम्हाला काही टिप दिल्या होत्या उपोषणाच्या बद्दल? हो, मला अण्णा म्हणाले होते की जोपर्यंत जे लढतेस ते शेवटपर्यंत लढ, अगदी प्राण गेले तरी चालतील, कारण ते देशासाठी जातात. इतर लोक प्रत्येकाचा जीव कधी ना कधी तर जातोच, पण तो जर देशासाठी गेला तर तो अतिशय महत्वाचा आहे. असं जेव्हा मला अण्णा म्हणाले तेव्हा मी अगदी ठामपणे ठरवलं की जोपर्यंत इन्क्वायरीची नोटीस मला मिळत नाही, तुम्हाला जी कलमं लावायची आहेत लावा, मी उपोषण मागे घेणार नाही. बरं, मधल्या काळामध्ये जेव्हा या विषयाची 18 मे पासून हे सगळा विषय सुरू झाला, मधल्या काळामध्ये तुमच्याविषयी भाजपच्या प्रवक्त्यांकडूनही आणि खडसेंकडूनही वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्याबद्दल आरोप झाले, तुमच्याबद्दल शेरेबाजी झाली. आता ह्या घडीला तुम्हाला त्या सगळ्याबद्दल काय म्हणावं असं वाटतं? नाही, आपल्याला जर आठवत असेल खांडेकर, मी जेव्हा सिंचन घोटाळा काढला, ज्या दिवशी काढला त्या दिवशी मला तहसीलदारांकडनं एक नोटीस आली होती आणि माझी जी जमीन होती ती घेण्यात आली होती. ती मी 4.5 वर्ष लढले. ती केस मी सप्टेंबर 2015ला MRT कोर्टात जिंकले. आता सप्टेंबरमध्ये जेव्हा निर्णय आला तेव्हापासून आतापर्यंत कोणीही कारवाई केली नाही. पण खडसेंवर ज्या दिवशी आरोप परत सुरू झाले त्या दिवशी खडसे मला एका चॅनलवर धमकवत आहेत की मी तो इश्यू हायकोर्टात घेऊन जाईन. मी म्हटलं मी 4.5 वर्ष जर लढले असेल तर आणि 45 वर्ष लढेन. जर ती माझ्या नशिबात असेल मिळेल आणि नसेल तर ती जाईल, पण तुम्हाला मी मात्र कुठच्याही परिस्थितीत सोडणार नाही. ठीक आहे. या व्यतिरिक्त खांडेकर, मला आणि एक सांगायचं आहे की मी ज्या दिवशी जळगावात गेले तर तिथल्या भाजपचे जे अध्यक्ष आहेत जळगावाचे
त्यांना असं सांगितलं गेलं की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये यांच्या विरोधात तुम्ही सेक्शन दाखल करा, FIR करा. ती शिवाजी जाधव श्रद्धा कन्स्ट्रक्शनचे म्हणजे इरिगेशन कॉन्ट्रॅक्टर ज्यांच्याकडे 294 एकर हाडशी गावात मध्ये म्हणजे मुळशी तालुक्यात जी जमीन आहे त्याचे जेव्हा मी पेपर्स बाहेर काढले त्या दिवशी शिवाजी जाधव यांना सांगण्यात आलं आणि ते कसं ते एका पत्रकारांनी जेव्हा खडसेंना फोन केला तेव्हा खडसे त्यांना म्हणाले की मी माझ्या माणसाला पाठवलंय त्यांच्या विरुद्ध पुण्यालाही कंप्लेंट दाखल करायला. तर प्रत्येक ऍक्टिव्हिस्ट आजपर्यंत जो काम करतो त्याच्या विरुद्ध खोट्या केसेस जसं आपण हेमंत गव्हाणेंचंही बघितलं त्यांच्या विरुद्ध ही खोटी केस ही जी जोर जबरदस्तीने तिथे दाखल करण्यात आली. आतापर्यंत जेव्हा शेतकरी लढतात, ऍक्टिव्हिस्ट लढतात त्यांच्यावर सेक्शन्स दाखल होतात आणि त्यांना कॉर्नर केलं जातं. म्हणजे आज जर माझ्यावर झाले तर माझ्या घरचे म्हणतील की तू लढू नको, आपल्याला काय गरज आहे सगळं करण्याची, आणि आपण घरात बसतो. आणि हे जे आहेत जे नेते लुटतायत दोन्ही हातांनी त्यांच्यावर कुठच्याही प्रकारचा आळा नाही बसत. तर मला असं वाटतं हे सगळं आता संपायला हवं. खोट्या केसेस दाखल करणं हे चुकीचं आहे आणि त्याच्याविरुद्धही जे व्हिसल ब्लोअर ऍक्ट आतापर्यंत येत नाहीये ते कुठेतरी यायला हवं. ही पण आपली म्हणजे आम्हा सगळ्या ऍक्टिव्हिस्टना हेही वाटतं नेहमी. एक शेवटचा प्रश्न, आतापर्यंत तुम्ही जेवढी आंदोलनं केलीत किंवा ज्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा लढा तुम्ही उभा केला त्या प्रत्येक खेपेला जेव्हा त्याचं फळ मिळालं तेव्हा त्याच्यामध्ये कुणीतरी वाटेकरी आले आणि त्याचं तुम्हाला कायम वैषम्य वाटत आलं की लढलो आपण, आपल्या बरोबर आणखीन कुणीतरी होते पण त्याचं श्रेय कुणीतरी घेऊन जाताना दिसलं. हा लढा हे प्रकरण असं आहे की ज्याच्यामध्ये ज्याचं श्रेय पूर्णपणानं तुमच्या पदरात पडेल यानं तुम्ही आता सुखावलेला आहात. नाही, सुखावण्यापेक्षा असं वाटतं की जसं आपण म्हणालात तसं मी स्पष्ट शब्दात म्हणते की भुजबळांची केस आम्ही 4 वर्ष लढलो, हायकोर्टात लढलो, ऍडव्होकेट नसताना लढलो, स्वतः चीफ जस्टिस समोर उभं राहून लढलो. पण किरीट सोमय्या मात्र 25 SMS पाठवायचे, व्हिडिओ पाठवायचे आणि लोकांपर्यंत असं पोहोचवलं की भुजबळांची केसमध्ये ते लढले म्हणून हे सगळं श्रेय जो घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला तो असावा. त्यांना जे श्रेय घ्यायचं घेऊ दे. काल मला असं वाटत होतं की हे सगळे जे पेपर्स आहेत माझ्याकडे ते स्कॅम बस्टर किरीट सोमय्यांकडे आपण घेऊन जावे आणि जर तुम्ही खरंच करप्शन विरोधात लढत असाल तर तुम्ही हे पेपर्स घ्या आणि त्याचा एक्सपोज तुम्ही करा असं मी त्यांना म्हणणार होते. पण आज जी कारवाई झाली आहे त्यातला पार्ट A साध्य झालाय तर पुन्हा आपण सगळं असंच म्हणू की इन्क्वायरी व्हावी आणि योग्य ती कारवाई व्हावी ज्याच्यासाठी आपण लढू. नाही, मग तुम्ही एन्क्वायरीसाठी किरीट सोमय्यांच्याकडे जाऊ शकता. तुमच्याकडे आणखीन जी तुम्ही एक मोठी लिस्ट बनवली असं म्हणताय की बाकी मंत्री किंवा बाकी नेते जे आहेत भ्रष्टाचार त्याच्याबद्दलही तुम्ही त्यांच्याकडे मदतीचा हात पुढे करू शकता किंवा मदत मागू शकता. अजूनही काही संपलेला नाही आहे विषय, आपल्याला अनेक वर्ष पुढचं लढायचं आहे हा लढा. नाही, बिलकुल मला तेच वाटत होतं की खडसेंच्या विषयातही मला जायला हवं होतं आणि आता बाकीचेही जे डिटेल्स आहेत तेही मी त्यांच्यापर्यंत पोहोचवेन. त्यांनी खरंच ते काढावे आणि भ्रष्टाचाराविरोधाचा त्यांचा जो लढा आहे तो त्यांनी कायम ठेवावा.